आत्ताच्या प्रथा त्याच्यानंतर चंद्रग्रहण, तेव्हाही गर्भधरपणामध्ये किती अंधश्रद्धा आहेत त्या. अजूनही फोन करून सांगितलं तर बटाटा कापू नको, कांदा कापू नको, म्हणजे हास्यास्पद आहे की नाही. आणि आपण ज्या मुली काही ज्या आज शिकल्या, सवरल्या, उच्च पदावर गेल्या, त्यांनी कुठेतरी मागे वळून पाहिलं पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. जणू काही ह्या पूर्ण प्रबोधनाचं जे युग सुरू झालं होतं त्याला उलट फिरवायला घेतलेलं आहे. म्हणजे आत्ताच आम्ही म्हटलं होतं की जणू काही प्रबोधन झालं होतं की नाही, की सावित्रीबाईंनी हा लढा दिला होता की नाही, हा चकवा बसला की काय, तसं वाटावं. मी ज्योतिताईंना पुढचा प्रश्न विचारतो की आजच्याच दिवशी ज्या भिडेवाड्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली, तो भिडेवाडा आपण आता बघतो की आता मागच्या वर्षी कोर्टाने निर्णय दिला की तिथे स्मारक बनवा म्हणून. म्हणजे जवळजवळ 150 वर्षानंतर 150 वर्षे तो जो भिडेवाडा होता तो उपेक्षित राहिला किंवा दुर्लक्षित राहिला, याबाबत काय वाटतं? म्हणजे याला कोण जबाबदार असेल? सुरुवात तर आधी आपण आपल्यापासूनच केली पाहिजे. खऱ्या अर्थाने आपणही कुठेतरी कमी पडलो असेल, कारण आज आपण ज्या जागेवर आहोत, खर तर जी उच्च पदावर ज्या स्त्रिया पोहोचलेल्या आहेत, मला वाटतं त्यांनी कधी मागे वळून पाहिलेलंच नसेल की आपण ज्या मार्गावर आज चालतोय त्या मार्गाची सुरुवात, त्या मार्गाची पहाट आपल्याला कोणी करून दिली आहे, हा मार्ग आपल्याला कोणी उपलब्ध करून दिला. कारण शिक्षण हे जीवनाचं इतकं मोठं साधन आहे की ज्ञानाशिवाय जीवनाला अर्थ सुरत नाही. आणि असं शिक्षण, थोडी चौकस बुद्धी पाहिजे. आता समाजाचं एक ध्येय काय झालेलं आहे की शिक्षण घ्यायचं कशासाठी, नोकरी करण्यासाठी, आणि नोकरी कशासाठी तर पैसा कमवण्यासाठी. म्हणजे शिक्षणाचा उद्देश काय, एकंदरीत कुठून तरी आपल्याला पैसा कमवता आला पाहिजे. आणि मग शिक्षणाचा जर असं मूल्यांकन केलं तर शिक्षणाचा दर्जा आज जो खालवला आहे याला कारणही तेच आहे. कारण प्रत्येकाची हाव जाते ती पैशापर्यंत. कुठल्याही परिस्थितीत मला काय करता आला पाहिजे, पैसा कमवता आला पाहिजे. आणि म्हणून इथे शिक्षणाचं थोडंसं मूल्यांकन घसरल्यासारखं वाटतं, कारण तो दर्जा तसा राहिलेला नाही. कारण प्रत्येक जण पैसा फेकू आणि तमाशा देखू अशी परिस्थिती झालेली आहे. मुलामध्ये गुणवत्ता आहे की नाही पालक पाहत नाही. वडील काय म्हणतात, लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे, माझ्या मुलाला इंजिनियर बनवा, कलेक्टर बनवा. हे सर्व पैशाने होतं का? तर तिथे बुद्धीचंच काम आहे आणि शिक्षणाशिवाय ते होणार नाही. मग मला असा अनुभव आला मागच्या 2 वर्षापूर्वी, आम्ही जेव्हा पुणे दर्शनासाठी गेलो होतो आणि आम्ही फिरलो, जे मुख्य काही स्थळं आहेत, शनिवारवाडा आहे, लाल महाल आहे, ते आम्ही पाहिलं. नंतर महात्मा फुलेंचा जो वाडा आहे, घर वगैरे आहे, ते सुद्धा आम्ही पाहिलं. आणि नंतर आम्ही विचार केला की नाही, आता जो जिथून आपल्या प्रगतीला सुरुवात झाली आहे, खऱ्या अर्थाने स्त्रीच्या जीवनाचा उद्धाराचाच तो आजचा दिवस म्हणावा लागेल. तर जिथे शाळा सुरू झाली तो भिडेवाडा आपण पाहिला पाहिजे. पुण्यात आलोय ना म्हणजे तो पाहिला पाहिजे. तर आम्ही तिथून रिक्षा केली आणि रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला भिडेवाड्याजवळ घेऊन चला. आता त्याने अशा काही स्थळावर आणून सोडलं तर त्याला आम्ही जे ठिकाण सांगत होतो ते त्याला समजतच नव्हतं. तो म्हणायचा भिडेवाडा म्हणजे काय. आम्ही लोकेशन त्याला थोडंसं आम्ही याच्यावर गुगलवर वगैरे हे करून टाकलं, तर तो अगदी आपण जर पाहिलं तर पुण्यातलं प्रसिद्ध जे क्षेत्र आहे दगडूशेठ हलवाईचं जे गणपती मंदिर आहे तिथपर्यंत तो आणून सोडायचा. पण नक्की भिडेवाडा कुठे आहे ते त्याला माहिती नाही. जवळजवळ आम्ही 2 रिक्षा बदलल्या आणि 2 तास आम्ही पुण्यामध्ये फिरत राहिलो, परंतु भिडेवाडा नक्की कुठे आहे तिथल्याच लोकांना माहित नाही. आम्ही शेजारी उतरून सुद्धा विचारायचो दुकानदारांना की भिडेवाडा कुठे आहे. इतकं त्यावेळेला वाईट वाटलं की पुण्यातील लोकांना भिडेवाडा माहिती नाही, मग आपण बाहेरच्या लोकांची काय हे करणार आहोत, त्यांच्यापर्यंत काय माहिती असणार आहे त्याची. नंतर आम्ही पाहिलं तर मंदिराच्या समोर भरपूर रांग तर दर्शनाला होतीच आणि समोर आमच्या मंदिर होतं, गणपती मंदिर, आणि त्याच्या अपोजिट आम्ही असे उभे होतो, तिकडे बघत होतो. आम्ही चिंताग्रस्तच होतो की आता आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय की नाही काय माहिती. आणि अचानक असं कुठेतरी मागे वळून पाहिलं तर अगदी छोटासा 15चा जो बोर्ड आहे त्या बोर्डवर छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे की 1 जानेवारी 1848ला महात्मा फुलेंनी इथे मुलींची पहिली शाळा सुरुवात केली. तेव्हा आम्ही म्हणजे नुसतं तो बोर्ड पाहिल्यावर आम्हाला जो आनंद झाला की आपण त्या जागेवर आलोय म्हणून. आणि आम्ही लक्ष दिलं की मागे जी इमारत उभी होती
जर आपण इथे राहून विचार केला तर भिडेवाडा कसा असेल आणि प्रत्यक्षात जाऊन आम्ही जेव्हा ते पुण्यामध्ये पाहिलं तर त्या भिडेवाड्याची जी अवस्था झाली होती अगदी खूपच म्हणजे जीवाला आपलं इतकं वाईट वाटत होतं की काय ही अवस्था. अगदी त्या भिंती पडक्या झालेल्या, खिडक्या लोटलेल्या, दरवाजे अगदी तुटून फुटून गेलेले, अगदी पडीक अवस्था त्या भिडेवाड्याची झाली. आणि खूप मनाला वेदना झाल्या त्यावेळेला. एक विचार केला की खरंच हे कुठेतरी आपण कॅप्चर केलंच पाहिजे. आणि आम्ही तो व्हिडिओ बनवला, भिडेवाड्याचा व्हिडिओ बनवला आणि माहिती टाकली की आम्ही 2 तास झाले पुण्यामध्ये फिरतोय, भिडेवाडा विचारतोय, शोधतोय, पण पुण्यातीलच लोकांना तो भिडेवाडा माहिती नाही. आणि अचानक आता आमच्या दृष्टीस तो भिडेवाडा पडलेला आहे आणि त्या भिडेवाड्याची अशी अवस्था आहे की जिथे आपल्या देशातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली त्या वाड्याची अशी अवस्था आहे. आणि ती क्लिप युट्यूबला आपण अशी जे व्हायरल केल्यानंतर आहे ना ती व्हिडिओ आपल्या देशातले जे डॉक्टर आहेत, डॉक्टर संग्राम पाटील जे लंडनला मला वाटतं लंडनलाच आहेत, तर त्यांच्या हाती ती क्लिप लागली आणि ती क्लिप त्यांनी उचलून धरली की म्हणे महात्मा फुलेंचा एक आदर्श मांडणारा किंवा जी काही लोक त्यांना जी मांडणारी आहेत, त्यांच्या विचारांना आदर्श मानणारी आहेत, अशी लोक जेव्हा पुण्यात गेलेली आहेत आणि त्यांना भिडेवाडा शोधताना 2 तास लागले आहेत पुण्यामध्ये. आणि मग त्यांनी ती दुसरी व्हिडिओ बनवली की ही शोकांतिका आहे की पुण्यातल्या लोकांना जर भिडेवाडा माहित नाही आणि स्त्री शक्तीचं जिथे उद्धाराची गोष्ट घडलेली आहे त्या वाड्याची जर अशी अवस्था असेल तर मग शासन, प्रशासन, राज्यकर्ते किंवा कार्यकर्ते काय करत आहेत. कारण समाजाचे मुख्य 2 घटक स्त्री आणि पुरुष आहेत. समाजाचा जर आपण प्रगतीचा जर मूल्यांकन काढत असू तर तिथे स्त्रीला मागे ठेवून चालणार नाही. आणि स्त्रीच्या शिक्षणाचा जिथे सुरुवात झाली तोच वाडा जर असा पडीक पडलेला आहे तिथेच लक्ष नाही. आणि मग त्यांनी ती व्हिडिओ हे केली, व्हायरल केली. आणि मग तिथे महिलांचं एक आंदोलन झालं त्यानंतर की इथे सावित्रीबाईंचं एक स्मारक झालंच पाहिजे. मला वाटतं स्मारक होईल पण जी शाळा जिथे उभी राहिली, जिथे मुली शिकल्या थोड्या प्रमाणात असतील, परंतु ती शाळा आणि ते स्मारक जर असेल तर प्रत्येक स्त्रीला तिथून प्रेरणा मिळत राहणार आहे आणि त्या कार्याची महती मिळत राहणार आहे. आणि म्हणून हे दुःख वाटतं की कुठेतरी शासन, प्रशासन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि आपण ज्या मुली काही ज्या आज शिकल्या, सवरल्या, उच्च पदावर गेल्या, त्यांनी कुठेतरी मागे वळून पाहिलं पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि हे करत नाही आणि म्हणून या उपेक्षित गोष्टी राहिलेल्या आहेत असं मला वाटतं. पुढे जाऊया मी सुरेखा मॅडमला प्रश्न विचारतो. मॅडम, तुम्ही आता चळवळीच्या माध्यमातून खूप फिरत असता, वक्ता म्हणून जात असता, अनेक महिलांची सेवा असतात. तर आत्ताच्या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे की महिलांसाठी त्यांनी कोणतं पाऊल उचलायला पाहिजे? आता लाडकी बाईंचं काही योजना निघतं, अशा काही योजना काढायला पाहिजे की आणखी काय करायला पाहिजे? सरकारकडून खरं म्हणजे मायबाप सरकारने खूप कणवेनं आमच्याकडे बघायला पाहिजे असं नाहीये, पण आमच्यामधला स्वाभिमान कसा शिल्लक राहील हे त्यांनी बघितलं पाहिजे. मुळात लाडकी बहीण योजनेने आम्हाला जे मिळणार 1500 जे काही रुपये ठरवलेले आहे, जे काही त्याचे निकषच मला कळत नाही की ते निकष काय आहेत. फक्त स्त्री असणं हा निकष आहे की त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया ठरवलेला आहे हे काही मला कळलेलं नाही अजून. म्हणजे मी आपली एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक छोटासा प्रश्न मला पडतो की काही वर्षांपूर्वी बचत गटामध्ये समूह संघटिका म्हणून काम करत होते 15 वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये आम्हाला बिलो पॉवर्टी लाईनची कुटुंब शोधायची होती, दारिद्र्य रेषेखालची कुटुंब. आणि त्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाची नोंदणी करून त्यांना ह्या योजनेचा लाभ देणं अशी आमची एक एकंदरीत व्यवस्था होती. म्हणजे त्याला क्रायटेरिया होता, निकष होते. तर लाडकी बहिणीचे निकष शोधताना मला काही ते निकष सापडले नाही. मग निकष कुठले सापडले तर फक्त स्त्री असणं. मग आम्ही निकष मग तो सगळ्या स्त्रियांना तो आता मी जर त्याच्यावर बोललो तर जो वेगळा अर्थ जाईल, कारण सगळ्या गोष्टी झाल्या, सरकार निवडून आलेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मुळात इथल्या ज्या निराधार, संजय गांधी निराधार योजना पण होती ती राबवत असताना आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे की तिथल्या अधिकाऱ्यांचं इतकं निरुत्साही असणं की ती एक विधवा बाई असायची आणि तिला कागदपत्रासाठी वन भटकावं लागायचं. आणि लाडकी बहीण योजना राबवताना अधिकारी आणि ते कार्यकर्ते घरात येऊन कागदपत्र घेऊन जात होते. हा विरोधाभास आहे. म्हणजे असं नव्हतं की कदाचित
योजना नव्हत्या. आपण काही कुठल्या सरकारचं लांगून लाचन करत नाहीत किंवा कुठल्या सरकारचे आपण काही कार्यकर्ते पण नाहीत. आपण फक्त समाजावर काम करतो. पण मग ह्या ज्या गोष्टी आहेत की पूर्वापर असलेल्या योजना, संजय गांधी निराधार असेल किंवा आणखीन काय असेल, ते निकष ठरवले गेले पाहिजे. केवळ स्त्री असणं हा निकष आहे का? एकीकडे आम्हाला 1500 रुपये द्यायचे, दुसरीकडे महागाई वाढवून ठेवायची, तिसरीकडे आमच्या पुरुषाच्या हातातला रोजगार हिसकावून घ्यायचा आणि आम्ही आपलं म्हणतो की आमच्या अकाउंटला पैसे आले. पैसे म्हणून आम्ही करणार काय आहोत? एखादी साडी घेणार किंवा एखाद्या 1500 रुपयात येतंय काय? म्हणजे हे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न फक्त सुरेखा पैठणी किंवा साधना किंवा ताईंना पडत नाहीत. तर जेव्हा आम्ही समाजात जातो, झोपडपट्टीमध्ये जातो, वस्तीत जातो, तेव्हा ते 1500 रुपयाचा धूर कुठे निघून जातो ते कोणाला कळत नाही. आणि त्याने काही जे बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, रूट लेवलचे जे प्रश्न, ते काही सोडवले जात नाही. खरं तर प्रश्न सोडवण्याची वृत्ती सरकारमध्ये असली पाहिजे, अधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीवेचा गाभा असला पाहिजे, सामाजिक नेणीव त्यांच्यामध्ये असायला पाहिजे, त्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, त्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा, सरकारमध्ये सुद्धा. तर मला वाटतं अशा लाडक्या बहिणींची योजना राबवण्यापेक्षा काहीतरी ऑथेंटिक आणि रोजगार कसा उपलब्ध होईल, शिक्षण कसं स्वस्त होईल, शिक्षण सगळ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल आणि शिक्षणामुळे रोजगार कसा उपलब्ध होईल हे मला वाटतं पाहिलं पाहिजे. आणि लाडकी बहीण योजनेला काहीतरी आणखी पर्याय उभा केला. इथे मला एक सांगावं असं वाटतं की सावित्रीमाईंनी जेव्हा महिला सेवा मंडळ स्थापन केलं तेव्हा त्या महिलांना त्यांनी रोजगार मिळावा म्हणून त्यांनी खादीचं पुरस्कर्ता आहे सावित्रीमाई. खादी कथाही त्यांनी शिकवली की ते सूत काढा, त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळेल आणि तुमच्या हातामध्ये पैसे येतील. म्हणजे सावित्रीमाईंचे विचार कुठे आणि हे विचार कुठे? तर खादीच्या पुरस्कर्त्या सुद्धा सावित्रीमाई होते. आपण पुन्हा येऊ आपल्या मूळ विषयावर. शेवटाकडे जात असताना तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारेल की ज्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालं त्यावेळी आता त्यांना तर मुलगा नव्हता, त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा होता यशवंत, त्याला तर विरोध केला गेला आग्नी द्यायला. मग त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना आग्नी दिली ती त्यांच्या पत्नी सावित्रीबाई. पण आपण बघतो की त्यावेळी तर धर्मांधाचा किती हे होता आणि आज सुद्धा आपण बघतो म्हणजे मी भिवंडी तालुक्यातून येतो तर आमच्याकडे असं प्रेतावर प्रेत झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये सुद्धा जाण्याची बंदी आहे. फक्त घरातून 2 पावले जाऊ शकतात त्याच्या पुढे. तर मग अशा वेळी सावित्रीबाईंनी ते पाऊल उचललं आणि ती प्रथा मोडीत काढली प्रकारचं ते काही. अशा प्रकारे आजच्या युगामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्त्रियांनी मोडीत काढल्या पाहिजे स्वतः? सावित्रीबाईंचं कार्य खूप मोठं आहे. आणि तुम्ही आताही विचार केला का एखादी मुलगी तरी कधी नारळ फोडताना तुम्हाला दिसली आहे का? नारळ कोणी फोडायचा असतो? पुरुषाने. म्हणजे नारळ सुद्धा अजून मुली फोडत नाहीत किंवा महिला फोडत नाहीत. तर विचार करा तुम्ही की सावित्रीमाईंनी टिटवा हातात धरलेला आहे आणि स्वतः आग्नी दिलेली आहे. तर आताच्या युगामध्ये मी महिलांना सांगू इच्छिते की आपण नवीन नवीन पायंडे पाडत असतो रूढी परंपरांचे की ज्याची गरज नाहीये. जसं आता तुम्ही बघितलं असेल की आता नवीन हे आलंय की मूल जन्माला आलं की पहिल्या महिन्यापासून तर त्याचे बर्थडे चालेल, पहिल्या महिन्याची थीम वेगळी, दुसऱ्या महिन्याची. म्हणजे हे कशासाठी करतोय आपण? आणि ते करून आपण त्या स्टेटसला ठेवणं त्या वेगवेगळ्या थीम. पण त्या स्त्रीला जर तुम्ही विचारलं की तुम्ही हे दर महिन्याचं करता पण हा मुलगा मोठा झाला तू काय करणार आहेस, त्या मुलाचं कोणतं स्वप्न पाहिजे, तिथे ती महिला निरुत्तर असते. म्हणजे ध्येय तिने बांधलेलं नसतं. जसं शिवराय जन्माला येण्याआधीच जिजाऊ म्हटल्या होत्या की माझा मुलगा स्वराज्य निर्माण करेल, तर त्या जिजाऊंना दिसत नाही. म्हणजे ह्या प्रथा. त्याच्यानंतर आत्ताच्या युगामध्ये सुद्धा मासिक पाळी ह्या पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष जेव्हा आले तेव्हापासून मासिक पाळी आहे ना महिलांना. शतकून शतकं गेली तरी अजून आपण त्या मासिक पाळीच्याच याच्यामध्ये रुंतलेलो आहोत. मासिक पाळी आली की याला हे करायचं नाही, देवाला दिवा लावायचं नाही, शुभ कार्यात जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशुभ. म्हणजे आपण कुठे अडकलोय? आपण आता ह्या गोष्टीला जर हा विचार जवळजवळ 700 वर्षापूर्वी एक अशिक्षित स्त्री संत ज्या सोयराबाई यांनी 700 वर्षापूर्वी याच्यावर खुलासा केलेला आहे की देहीचा विटाळा देहीचा जन्मला, सोहळा तो झाला कवण धर्म. जर विटाळापासूनच देहाची निर्मिती आहे मग त्या देहाचा सोहळा कशाचा करताय तुम्ही?
जर 16च करायचा असेल तर आंतरिक भावनेचा, शुद्धतेचा करा. परधन, परस्त्री आणि परधनाचा विटाळ हा करा 16 आहे. मग 700 वर्षापूर्वी जर अशिक्षित महिलांनी तो सिद्धांत मांडलेला आहे आणि आज आम्ही सुशिक्षित असून सुद्धा जर एखादी पूजा असेल घरामध्ये, काही जर शुभ कार्य असेल, तर मग ती जर तिच्या पाळीची तारीख येत असेल तर ती पुढे घेण्यासाठी, ते करण्यासाठी गोळ्या घेते. म्हणजे मग आम्ही काय शिकलोय, आम्ही कोणतं शिक्षण घेतलंय बघा. आज मी वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि तिथे सुद्धा काही गोष्टींमध्ये आहे. लोकांच्या मनात आपण सांगतो ना की ही जी धर्माची, परंपरेची जी बीज आहेत ना, ही खूप पूर्वापारपासून काय झाले, रुजलेली आहेत. आणि इथे संतांनी आपल्या त्याला छेद देण्याचं काम केलेलं आहे. परंतु संतांचं जे खरं ज्ञान आहे ते समाजापर्यंत तसंच्या तसं पोहोचत नाही. त्याला कुठेतरी चमत्काराची झालर लावली जाते, ते चमत्कारिक दाखवलं जातं. आणि म्हणून जे खरे संत आहेत, आज सोयराबाई ज्या संत आहेत ह्या अस्पृश्य समाजातून आहेत आणि तरी त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. विचार करा. म्हणजे एकीकडे एखाद्या मुलीला मासिक पाळी आली नाही तर तिला दवाखाना करा, तिला डॉक्टरकडे न्या, तिच्याशी कोणी लग्न करणार नाही. आणि दुसरीकडे मासिक पाळी आली की अशुभ माना. हे उत्सर्जन आहे आपल्या शरीरातलं, जसं इतर गोष्टींचं होतं. झाडापानांना सुद्धा ही गोष्ट उत्सर्जन आहे की नाही, ज्या नको आहेत गोष्टी शरीरात ते शरीर बाहेर टाकतं. इतकी साधी सोपी गोष्ट आजच्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये सुद्धा महिलांच्या पचनी पडत नाही. तर त्यावेळी तुम्ही विचार करा, सावित्रीबाईंनी प्रत्येक गोष्टीला मूठ माती लावलेली आहे आणि विज्ञानवादी विचार मांडलेले आहेत. ह्या होत्या सावित्रीबाई. आताच्या प्रथा त्याच्यानंतर चंद्रग्रहण, तेव्हाही गर्भदर्पणामध्ये किती अंधश्रद्धा आहेत त्या. अजूनही फोन करून सांगितलं तर बटाटा कापू नको, कांदा कापू नको, म्हणजे हास्यास्पद आहे की नाही. म्हणजे ह्या प्रथा मोडत काढल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान आहे. आपण घरामध्ये कोणती वस्तू आणली का त्याला लिंबू मिरची लावतो अजूनही. म्हणजे मी नाही लावा, संगणकाला सुद्धा म्हणजे गाडी आली तरी लिंबू मिरची लावतो आपण. संगणकाला आरती करत, कुंकू, म्हणजे ह्या विचार करण्यासारखी गोष्टी आहेत की आजची सुशिक्षित स्त्री कुठे. मग मला आठवते ती मुक्ता साळवे, सावित्रीमाईंची जी विद्यार्थिनी, तिने लिहिलेला जो निबंध त्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा छापला गेला होता. त्या वृत्तपत्रांमधली ती मुक्ता साळवे म्हणते की लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात, वेद हे म्हणजे शूद्रांना वाचण्याची मुभा नाही, त्यावर आमची सत्ता आहे. तर हे परमेश्वरा, असा कोणता ग्रंथ आहे की जो तू आमच्यासाठी बनवलाय, तो आम्ही वाचू शकतो. पुढे जाऊन ती मुक्ता साळवे ब्रिटिशांविषयी चांगले उद्गार काढते की ब्रिटिश आले म्हणून आमचं बुल टेकडीवर जाऊन आमच्या डोक्याचा चेंडू काढायचा थांबलाय. आता आम्ही नवीन कपडे घालतोय, आम्ही पांघरून घेतोय, तर आम्हाला कोणी मारत नाही. किल्ल्याच्या पायथ्याशी शेंदूर तेल लावून आता बाईला पेटवली जात नाही. पाजून काढलं जायचं, तर ते पेटवलं जात नाही. ही मुक्ता साळवे म्हणते. त्यावेळेला सावित्रीमती म्हणते की सावित्रीमाईचा उदोदो करताना ती म्हणते की त्यावेळी आमच्या बहुजन किंवा गरीब घरातल्या ज्या महिला बाळंत व्हायच्या त्या उघड्या छत असायचं आणि त्या पाण्यामुळे त्यांना बाळंत हा आजार व्हायचा आणि त्याच्यात मारायचा. मग तेव्हा कोणी का नाही आलं? एक वैद्य का नाही आला? वैद्य का नाही आला? ज्यांच्याकडे पैसा आहे ते कधी का नाही आले? मग आम्ही काय त्यांच्याच सुखाकडे पाहायचं का? मग आमच्यासाठी धावून येणारी आमची सावित्रीमाई आहे, तिने आम्हाला महिलांना मुक्त केलेलं आहे. ही मुक्ता साळवे सावित्रीमाईंच्या शाळेतली विद्यार्थिनी असं म्हणते की मग आमच्यासाठी कोणता धर्म आहे? तो देवा येऊन तू आम्हाला सांग इथे, म्हणजे तो आम्ही वाचू तरी. प्रश्न विचारते 14 वर्षाची. मला वाटतं आणि ते पाहून ती शाळेतली प्रगती, त्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता पाहून तेव्हा दुसऱ्या म्हणजे त्या सरकारी शाळा त्यांना धडकी भरली की आता आमची विद्यार्थ्यांचा पट कमी होऊन सावित्रीच्या शाळेमध्ये मुली जातात की काय. म्हणजे इतक्या विज्ञानवादी होत्या सावित्रीबाई. आणि आपण कुठे आहोत? त्या एका त्यांची कविता आहे त्याच्यामध्ये त्या म्हणतात की नवसे करती बकरू मारू, नवसे पेढीने बाळ जन्मी, धोंडे मुले देती, नवशे पावती,
लग्न का करते नरमारी, त्यावेळी सावित्रीबाई हा विचार मांडतात. सामाजिक कविता. त्याच्यानंतर सावित्रीमाई इतकंही म्हणतात, दैववादावर त्या बोलताना प्रखरपणे बोलतात की संकटामध्ये मदतीला धावून येणारा जो काल्पनिक सहाय्यकर्ता आहे, सहाय्यकर्ता म्हणजे देव, मदतीला धावून, ते सत्य नसून तो बिनभरवशाचा आहे. तो सहाय्यकर्ता बिनभरवशाचा आहे आणि हा सहाय्यकर्ता मनुष्य आणि उद्योग यांच्यामध्ये वैर निर्माण करतो. म्हणजे आपण दैववादावर अवलंबून राहिलो तर आपण आळशी म्हणतो. त्या सावित्री म्हणतात की हा सहाय्यकर्ता बिनभरवशाचा आहे आणि त्याच्यावर जर अवलंबून राहिलं तर मनुष्य आणि उद्योग याच्यामध्ये वैर निर्माण होतं आणि तो मनुष्य आळशी होतो आणि आळशी मनुष्य ज्ञान मान याला मुक्तो. खरंय खरंय. हे सावित्रीमाईंचे विचार आहे. पण शेवटचा प्रश्न मी ज्योतिताईंना विचारतो, एक गृहिणी म्हणून किंवा एक आता कीर्तनकार म्हणून तुम्ही समाजामध्ये फिरता, तर महिलांची भूमिका काय असावी? सावित्रीबाईंना डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं? जेव्हा प्रत्येक स्त्रीकडे आहेत ना अनेक पैलू असतात. जशी आपण आता सावित्रीबाईंचं पूर्ण जीवनचरित्र आज आपण इथे उलगडलेलं आहे. थोडक्यात का म्हणा, पण अष्टपैलू आहे त्यांचं जीवन. प्रत्येक पैलू त्यांच्या जीवनामध्ये आहेत. शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत, एक गृहिणी पण आहेत, पत्नी आहेत. नकळत जर आपली एक व्याख्या असेल की जी जन्माला घालते ती आई, तर ही व्याख्या चुकीची आहे. जी जन्माला नाही घालत जन्माला घालते तिच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी सावित्रीबाई आहे. अनेक मुलांची ती आई बनलेली आहे. म्हणून जर अशी की जी जन्माला घालते तीच आई असेल तर मग 22व्या वर्षाच्या तरुणाला, माऊलींना कुणी माऊली म्हटलं नसतं, ज्ञानेश्वर माऊलींना. जर आई जन्माला घालते ही जर व्याख्या करेक्ट असती तर, कारण स्त्री किंवा बाई, ह्या बाईला निसर्ग आई बनवतोय, बरोबर आहे ना. तशी स्त्रीमध्ये तशी काही हे नाही, ताकद नाही का. ती जर प्रत्यक्ष तशी असती तर कोणती स्त्री निपुत्रिक राहिली नसती, बरोबर. प्रत्येक स्त्रीला मूल झालं असतं. असं कोणत्याही स्त्रीमध्ये ती कमीपणा राहिली नसती. परंतु निसर्गाने तिच्या शरीरामध्ये तशी निर्मिती केलेली आहे किंवा ते मातृत्व तिला बहाल केलेलं आहे. आणि म्हणून फक्त जन्म देते तीच आई नसते, तर जी समाजाचं आईच्या कळवळ्याने जे संगोपन करते ती सुद्धा काय आहे, आई आहे. आणि म्हणून आई आणि माऊली, माऊली हा आईमधील एक श्रेष्ठ शब्द आहे. आणि आई नैसर्गिकरित्या होते स्त्री, परंतु माऊली होण्यासाठी काहीतरी तप करावं लागतं. जसं सावित्रीबाईंच्या जीवनभरचं हे तप आहे. अनाथांची ती माय बनलेली आहे. इतक्या जे अनाथ मुलं आहेत तेवढ्यांची ती आई बनली. त्याच्यासाठी पूर्ण आयुष्याचं तप केलेलं आहे त्यांनी. तप म्हणजे आपल्या डोळ्यात काय येतं, तप म्हणजे काहीतरी कुठेतरी जाऊन बसणं, नामस्मरच करत बसणं, याला तप नाही. तर सद्विचार, सत्कर्म याला जीवन वाहणं हे खरं जीवनातलं तप आहे. आपले विचार किती शुद्ध आहेत, आपलं आचरण किती शुद्ध आहे, हे खरं तप आहे जीवनामधलं. आणि ते जीवनभर तप सावित्रीबाईंनी केलेलं आहे. महात्मा फुलेंनी स्वतःनी जन्म न दिलेला मुलगा असताना आणि अनैतिक संबंधातून त्याचा जन्म झालेला आहे, अशा मुलाला आई वडिलांच्या प्रेमाने वाढवणं म्हणजे ते माऊलीचं तप आहे. आणि म्हणून सावित्रीबाई, मला वाटतं ज्या स्त्रियांपर्यंत पोहोचलं नाही ते ठीक आहे, पण ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे ज्ञान, त्यांनी नक्कीच आपल्या पिढीला, आपल्याजवळ जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचले म्हणून मला एक सांगावंसं वाटतं की प्रत्येक 3 जानेवारीला आणि 12 जानेवारी हे आम्ही लक्षात ठेवलेलीच आहे. कारण ह्या 2 जन्माला आल्या स्त्रिया म्हणून आमच्या जीवाचं काय झालेलं आहे, स्त्री जन्माचा उद्धार झालेला आहे. आणि म्हणून हे 2 सण आमच्यासाठी खास आहेत स्त्रियांसाठी. आणि म्हणून आम्ही काय करतोय, मी तरी माझं सांगते की माझ्या सभोवतालच्या, शेजार पाजारच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, सख्या आहेत, यांना आम्ही ह्या 2 तारखांमधून एक कोणती तरी तारीख ठरवून आणि एकत्रित येऊन सावित्रीबाई आणि जिजाऊ अशी संयुक्त जयंती आम्ही साजरी करतोय. हे काही सांगण्याचं किंवा मोठेपणा नाही, तर ते आपलं कर्तव्य आहे की ज्यांच्यामुळे आपलं जीवन घडलं त्यांचं हे त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव राखणं आपलं काय आहे, कर्तव्य आहे. आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्या सखीपर्यंत, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर एक गृहिणी म्हणून आपला एक काय असतो की आपल्या कुटुंबाचं पोषण कसं होईल चांगल्या रीतीने ते आपण पाहत असतो. मग जसं आपण आरोग्याचं पोषण पाहतो
तसं आपल्या कुटुंबाचं वैचारिक पोषण देखील काय झालं पाहिजे, व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. वैचारिक पोषण जर कुटुंबाचं होईल तर ते कुटुंब योग्य मार्गावर चालणार आहे, ते योग्य दिशा त्याला मिळणार आहे. आणि माझ्या जीवनामध्ये आता एक गृहिणी म्हणून एक पैलू आहे आणि कीर्तनकार हा एक दुसरा पैलू आणि एक मी सावित्रीची लेक. मग सावित्रीची लेक म्हणून मी जे काय करायला पाहिजे ते मी करते, जे माझी जयंती साजरी करणं. आणि एक गृहिणी म्हणून आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला, आपल्या सखींना, मैत्रिणींना जे आपल्याला कळाले ते त्यांच्यापर्यंत देणं आहे. आणि कीर्तनकार म्हणून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा सामाजिक जबाबदारी आपल्यावर असते की आपण उभं राहून जेव्हा ज्या विचार मंचावर आपण उभं राहतो तर तेव्हा समाजाला आपण काय सांगणार आहोत, समाजाला योग्य मार्ग आपल्याला देता आला पाहिजे. तर मग ते देण्याआधी संतांचे, महापुरुषांचे जे थोर काही विचार आहेत ते आपल्यामध्ये आधी काय झाले पाहिजे, रुजलेले पाहिजेत, त्यांची आपल्याला ओळख पाहिजे, तरच ते आपण समाजाला देऊ शकतो. आज कीर्तन म्हणजे काय झालेलं आहे, कीर्तनामध्ये फक्त अपेक्षित काय की वयस्कर माणसं जे म्हातारे आहेत, जे वयस्कर झाले, ज्यांना आता संसार संपलेला आहे आणि आता विश्रांतीचा काल आहे, त्यांनी जाऊन कीर्तनात बसणं, हेच एक समाजापुढे एक व्याख्या राहिलेली आहे. परंतु मला असं वाटतं, जर आपल्याला असं वाटत असेल ना की ज्या वयस्करांच्या मागे कुठेतरी तरुण बसलेला आपल्याला दिसला पाहिजे, कुठे कीर्तनामध्ये तरुण दिसला पाहिजे. कारण याच्या पुढची धुरा, समाजाची धुरा कोण वाहणार आहे, तरुण वाहणार आहे. मग जर कीर्तनात आपल्याला असं वाटत असेल की आपल्या कीर्तनामध्ये वृद्धांच्या पाठीमागे तरुण सुद्धा बसलेला पाहिजे, तर आपल्या कीर्तनातून असं ज्ञान निघालं पाहिजे ज्या तरुणाच्या बुद्धीला पटलं पाहिजे. कारण आताची पिढी इतकी चिकित्सिक आहे, ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न निर्माण करते, हे कसं आहे, ते कसं आहे. आणि जर आपण आपल्या कीर्तनातून जर अंधश्रद्धा किंवा चमत्कारिक गोष्ट, इथे हा चमत्कार झाला, तिथे तो चमत्कार झाला, हे जर आपण सांगत राहिलो तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर कोण देणार. आणि म्हणून त्यांच्या बुद्धीला पटेल. आताच नुकतंच मी एक आगासन इथे एक आई वारली, त्याच्यानंतर तिथे माझं प्रवचन होतं. तर ते प्रवचन झाल्यानंतर आम्ही थोडस चर्चेला बसलो तिथले आहे आणि तिथे एक कॉमर्सचा विद्यार्थी, त्यांच्या घरातला मुलगा होता आणि आम्ही असे तिथे चर्चा करत होतो. तेव्हा मी असंच बोलते की आपल्या कीर्तनातून असे काही भाग गेले पाहिजेत की जे मुलांना पटले पाहिजेत, तेव्हा मुलं आपल्या कीर्तनात बसतील. तेव्हा तो मुलगा बरोबर आहे होतं, तुम्ही आम्हाला प्रेझेंट सांगा, पास्ट नका सांगू. खरं ते काय चमत्कार घडून गेले काय नाही ते नका आम्हाला सांगू, प्रेझेंट मध्ये आम्ही काय वागलं पाहिजे. आणि खरं तर संतांनी जे ज्ञान दिलेलं आहे किंवा वारकरी संप्रदाय हा अगदी विज्ञाननिष्ठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही आहे. आताच जसं तुम्ही सांगितले की सावित्रीमाईंची जी कविता आहे की धोंडे दगडा धोंड्याला नवस करायचं, हा वारसा आपल्या या महापुरुषांनी, हा संतांचाच वारसा घेतलेला आहे. पहा, जिथे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की नवसी कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती, कारण हे विचारांचा वारसा तिथून झिरपत आलेला आहे. आज आपण कीर्तनामध्ये जर महापुरुष मानले तर काही कारणं खटकतं की तुम्ही फक्त देवाचं सांगा आणि संतांचं सांगा. फक्त आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की परंपरा ही झिरपत येत असते, वरच्या विचारातून ती खाली समाजापर्यंत येत असते. मग संतांनी काय केलं त्याचं अवलोकन महापुरुषांनी केलेलं आहे. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनावर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ घेऊन जात होते त्यांना, बरोबर, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी गुरु मानलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढलेली आहे आणि त्यांच्यावर पहिला पोवाडा देखील महात्मा फुलेंनी तयार केला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरु मानलेलं आहे. महात्मा फुलेंचं कार्य पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेलं आहे. म्हणजेच ही परंपरा कशी विचारांची पुढे आलेली आहे त्याचं आपण अवलोकन केलं पाहिजे. आपण काळानुसार परिवर्तनही स्वीकारलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जशी गंगा वाहत येते, नदी वाहत येते, तिच्याबरोबर जे गोंडाळ येतं, धुंड कचरा येतो. मग आपण काय म्हणतो का की जसं गंगेबरोबर आले ते पण आपण स्वीकारतो का? नाही, तर ते गोंडाळ बाजूला करून शुद्ध पाणी आपण घेतो. मग परंपरेनुसार जे रूढी विचार आलेले आहेत तर त्याच्यातलं सार काय, आसार काय, ते गोंडाला पण बाजूला करता आलं पाहिजे आणि त्यातलं शुद्ध जे आहे, जे सत्य धर्म आहे तो आपण स्वीकारला पाहिजे, मला ते वाटतं. आणि म्हणून जेव्हा कीर्तन असेल किंवा आपण जे समाज प्रबोधन करतोय तर ती एक आपली जबाबदारी आहे की समाजाला आपण तिथे एक मार्ग दाखवित असतो किंवा त्यांना मार्गदर्शन करत असतो.
मग ते खरे विचार आधी आपल्यामध्ये पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा फुले हे खरे वारकरी आहेत. कारण जेव्हा महात्मा फुलेंनी आपल्या आणि सावित्रीबाईंनी आपल्या घरचा जो हौद आहे तो सगळ्यांसाठी खुला केला, जाती धर्माचा विचार केला नाही, ज्ञानाची कवाड सगळ्यांसाठी. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सकाळांचे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चांडाळासेही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. हा भक्तीचा मार्ग वेश्याला सुद्धा मोकळा जगद्गुरु तुकोबारायांनी करून दिला. आणि त्याचप्रमाणे हे ज्ञान, भक्ती म्हणजे ज्ञान आहे, सत्य ज्ञान आहे. भक्ती म्हणजे काही अंधश्रद्धा नाही, ते फक्त नामस्मरण करत बसायचं तर सगळं काही होत नाही. कर्म केल्याशिवाय काही होत नाही. आधी कर्म केलेच पाहिजे तरच तुला फळ मिळेल त्याचं. आणि मग हे जे ज्ञान आहे हे कुठेतरी महापुरुषांच्या जे विचारात आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जे महात्मा फुल्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी जे शिक्षणाचं दारं खुली केली, म्हणजेच खऱ्या अर्थाने ते जगद्गुरु तुकोबारायांचे खरे वारकरी आहेत असं मला नक्कीच वाटतं. तुमच्या विषयावरचा प्रश्न असेल की शिक्षिका म्हणून तुम्हाला काय वाटतं की शिक्षकांची काय भूमिका असेल सावित्रीबाईंचे विचार पुढे नेण्यासाठी? पहिली गोष्ट मी सांगेन की सावित्रीबाई ह्या शिक्षिका होत्या, पहिल्या शिक्षिका होत्या, पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. तर प्रत्येक शिक्षकाने शिक्षिकेने पहिल्यांदा सावित्रीबाईंचं चरित्र वाचलं पाहिजे, संपूर्ण चरित्र वाचलं पाहिजे. कारण की अजूनपर्यंत आम्हाला काय सांगते, सावित्रीबाई ह्या पहिल्या शिक्षिका आणि त्यांनी दगडगोटे झेलले. ह्या बोलताना सुद्धा इतक्या साध्या भाषेत बोलतात की त्यातलं काही मर्म सुद्धा त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे महिला सुद्धा आता तुम्ही बघा की सावित्रीबाई का पुढे येऊ शकल्या नाही, इतकं कार्य त्यांचं असून सुद्धा सावित्रीबाई का पुढे येऊ शकल्या नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे जी शिक्षिका मुलांच्या समोर उभी राहते ती मुलं अनुकरण क्षम असतात. जसे आपले टीचर असतात, जशा आपल्या शिक्षिका असतात तशी ती मुलं करत असतात. त्याच्यामध्ये वटसावित्री, त्या वटसावित्रीमध्ये कितीतरी महिला शिक्षिका शिक्षिका छान नटून थटून शाळेमध्ये जातात. त्यांचा तो रूप पाहून मुलांना ऑटोमॅटिक समजतं की आज वटसावित्री, पौर्णिमा आहे, तो वटसावित्री आहे. म्हणजे टीचरांनी गजरा लावलेला आहे, सुंदर साडी घातलेली, हळदी कुंकू लावलेला आहे आणि टीचर छान फ्रेश दिसतात. म्हणजे मुलांच्या मनावरती बिंबलंय की वटसावित्रीचा आज घरी कोण आई करत असते. म्हणजे ही सावित्री मागे पडली आणि ती पुराणातली सावित्री आपण त्या मुलांच्या समोर उभी करतो. आता मार्गशीर्ष संपले, सगळीकडे मार्गशीर्षचा बोलबाला, महिला घरामध्ये करतायत, महिला आई वगैरे करते, ठीक आहे. पण आपल्या टीचर पण जेव्हा करतात हे मार्गशीर्ष आणि त्या छान पूजा वगैरे करतात, गजरे वगैरे लावून येतात, महालक्ष्मीच्या मुलांना ऐकू जात असं महिलांमधली चर्चा शिक्षकांमध्ये, माझा उपवास आहे, तुझा पण उपवास आहे का? हा. मग त्या मुलांमध्ये काय की मार्गशीर्ष गुरुवार केले पाहिजे, आमच्या टीचरच करतात म्हणजे आम्ही केलंच पाहिजे. म्हणजे हे बालकडू आपण नकळत त्या मुलांना लहानपणापासून देत राहतो आणि ह्या प्रथा चालत राहतात. आपण शिक्षकांना आदर्श समजतो आणि शिक्षकांना आदर्श समजतो. शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा कसा असतो, पूर्वीपासून तर आजपर्यंत शिक्षक म्हटलं की मानाचं स्थान, शिक्षक सांगतील तेच खरं. म्हणजे मुलांना आपण, माझ्या मुलांना मी सांगते की नाही हे असं आहे, असं असतं, नाही तुझं चूक आहे, आमच्या टीचरांनी आम्हाला असं सांगितलंय म्हणून तेच खरं. म्हणजे आपण तिथे मागे पडतो कारण की त्याच्यासाठी शिक्षक त्याच्या समोरचा शिक्षक असतात. तर ह्या गोष्टींमुळे सावित्रीबाई मागे पडल्या आणि सावित्रीबाईंचं चरित्र शिक्षिकेलाच माहिती नाहीये की सावित्रीबाईंनी काय केलंय, कशा परिस्थितीमध्ये केलंय. सावित्रीबाई ह्या व्रत वैकल्य करत नव्हत्या, सदाचार हेच त्यांचं व्रत होतं. सावित्रीबाईंना मूल नव्हतं होत, लग्नानंतरही 20-24 वर्ष त्यांना मूल झालं नाही, म्हणून त्या काही कोणत्या उपवास तापस करत फिरल्या नाही की मला मूल व्हायला पाहिजे, मला मुलगा पाहिजे, स्वतःचं मूल पाहिजे. नाही, ते नाही करत बसलेले. त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं समाजासाठी घातलेलं आहे. मुक्ता सावेचं मग अशीच मी सांगितली किती वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी पेरला होता. आणि पुराणातली सावित्री काय की जी पतीचे प्राण आणण्यासाठी त्या याच्या यमाच्या मागे लागते. पण आपण कधी त्या गोष्टीची तरी चिकित्सा केलेली आहे का की एका राजाची मुलगी सावित्री
म्हणजे तो राजा मुलगा व्हावा म्हणून व्रत करत असतो, पण त्याला सावित्री नावाची मुलगी होते. मग ह्या सावित्रीला कोणी नवरा देत नाही, म्हणून तिचे वडीलच तिला परमिशन देतात की हा रथ घे, हा एक तुझ्यासोबत प्रधान घे आणि तू तुला नवरा शोधायला वनामध्ये जा. आणि मग ती भटकत राहते. तिथे तिला हा सत्यवान भेटतो की जो सत्यवान आधी राजा असतो, पण त्याचं सगळं वैभव गेलेलं असतं. म्हणजे आजच्या परिस्थितीत सांगायचं की सगळा कंगाल झालेला तो मुलगा, त्याचा बाप कंगाल झालेला आहे. तर अशा मुलाला एक राजा आपली मुलगी देईल का? आणि तो हत्ती घोड्यांशी खेळत असताना मग त्याला ही वर नेमते. आणि मग त्याला हे सांगितलं जातं सावित्रीला की तू नेमला याला पती म्हणून नेमलंय, पण एका वर्षात तू विधवा होशील. अशी कोणती मुलगी किंवा कोणता बाप असं करेल की जो मुलगा एका वर्षात मरणार आहे, झालं माहिती, आता असं तर नाहीच मृत्यू माहित होत की आजच्या काळात की याला काहीतरी रोग आहे, आजार आहे, आणि हे बापाला माहित असून कोणता बाप आपली मुलगी देईल? मग तरी ती सावित्री त्याच्याशी लग्न करते आणि मग तो एका वर्षात मरतो आणि मग ती प्राण आणते. ती पुराण म्हणजे चुकीचं थापलेलं काहीतरी आपलं, पण आपण त्याला प्रमाण मानतो आणि त्या सावित्रीच्या पाठीमागे लागतो. आणि आता आपण हे जे कार्य सांगितलेलं आहे हे महिलांनी पहिल्यांदा शिक्षिकेने स्वतःमध्ये घेतलं पाहिजे. आणि मी स्वतः हे कोणते व्रत करत नाही आणि मी शिक्षिका आहे. माझे पालकही सांगतील आणि माझे विद्यार्थीही सांगतील की मी जिजाऊ, सावित्री, रमाई, भीमाई यांचा किती म्हणजे उदो करत असते. म्हणजे माझं हे कर्तव्य आहे की मी ते पेरलं पाहिजे मुलांना, माझ्या पालकांना मी सांगत असते. आणि आताची आम्ही 1 जानेवारी तर 12 जानेवारी आम्ही एक महिलांचा ग्रुपच केलाय, जागर नारी शक्तीचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की आपण आता 1 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत सावित्रीचा, त्याच्यानंतर फातिमा बीबी शेख जिनी सावित्रीमाईंना सहकार्य केले, त्या सहशिक्षिका होत्या त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर 12 जानेवारीमध्ये जिजाऊंची जयंती येते. ह्या 3 तारखा आपण हा पंधरवाडा त्यांच्या कार्याचा, त्यांच्या संघर्षाचा आपण उदो केला पाहिजे. आपण मुलांमध्ये ते झिरपलं पाहिजे आणि तेव्हा कुठेतरी सावित्री येतील. आता सोशल मीडियामुळे ते बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे शक्य. यापूर्वी सावित्रीमाई मला सुद्धा माहिती नव्हती. आता आपण पुस्तकांशी मैत्री केली आणि संघटनांमध्ये उतरलो, शिवशाहू फुले आंबेडकरवादी मित्रमंडळी भेटली, त्याच्यामधून ऐकून आपल्याला हे समजले. याच्यापूर्वी कोणाला माहिती होतं आणि पोचूच दिलं नाहीये. आणि पुस्तकं वाचनाची तरी कोणाला आवड राहिली? आता आपलं सगळा वेळ जो आहे तो मोबाईल, रील्स याच्यामध्ये. आणि म्हणून सावित्रीबाई मागे पडलेले आहे. आणि हा छोटासा प्रयत्न तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि सावित्रीमाईंचा जीवनपट तुम्ही आमच्या ह्या 3 लेकींकडून घेतलायत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. खरंच फार स्तुत्य उपक्रम तुम्ही घेतलेला आहे. खरं पण आता आपल्या चर्चेचा शेवटचा प्रश्न आणि मॅडमसाठी पण शेवटचा प्रश्न असेल की आता एक चळवळीमध्ये तुम्ही सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करता, तुम्हाला काय वाटतं की सावित्रीबाईंची जी चळवळ होती ती पुढे घेऊन जायची असेल तर महिलांची भूमिका काय असायला पाहिजे? सावित्रीबाईंनी जो समाजाचा वारसा आपल्याला दिलेला आहे, शिक्षणाचा तर दिलाच आहे. आता साधनाने सांगितल्याप्रमाणे की सामाजिक कार्याचा एवढा मोठा अखंड वारसा त्यांनी दिलेला आहे. खरं तर प्रतिक्रांती मोठ्या प्रमाणात आपल्या माथ्यावर आलेली आहे. प्रतिक्रांतीने सगळ्यात महत्वाचं काय केलं जातं तर जी घरातली स्त्री आहे तिला कसं धर्माच्या जाळ्यात अडकवता येईल ती प्रतिक्रांती काम करत असते. कारण स्त्री आमच्या आशाताई काय म्हणतात, प्राध्यापिका आशाताई कांबळे काय म्हणतात की स्त्री ही सांस्कृतिक जननी आहे, घरातलं सांस्कृतिक केंद्र आहे सगळ्या गोष्टीचं. मग घरातले व्यवहार कसे झाले पाहिजे किंवा आपल्या मुलांना काय शिक्षा मिळाली पाहिजे कोण ठरवतं? पुरुष नाही ठरत. तर सांस्कृतिक केंद्र कोण आहे तर स्त्रीच्या परिघाभोवती फिरत असतं. मग त्या स्त्रीलाच काय झालं, ह्या धर्म मार्तंडाने जणू काही ह्या पूर्ण प्रबोधनाचं जे युग सुरू झालं होतं त्याला उलटं फिरवायला घेतलेलं आहे. म्हणजे आत्ताच आम्ही म्हटलं होतं की जणू काही प्रबोधन झालं होतं की नाही, की सावित्रीबाईंनी हा लढा दिला होता की नाही, हा चकवा बसला की काय तसं वाटावं. किंवा आता त्यांनी आपल्याला सोयराबाईंचा अभंग सांगितला की विटाळा संबंधित इतका विज्ञानवादी दृष्टिकोन सोयराबाईंनी त्या काळात 700 वर्षापूर्वी सांगितलं की तो जर आता माझ्या मंत्रालयात कामाला असलेला जर मैत्रिणीला सांगितला जी ती 4 दिवस पाळीच्या गोळ्या घेते तर तिला आश्चर्याचा धक्का बसावा.
तर मला असं वाटतं की सावित्रीबाई फुलेचा वारसा आणण्यासाठी ही जी दुसरी सावित्री आता साधनाने सांगितली त्या सावित्रीला शह द्यावा लागणार आहे. कारण सौभाग्यवती भव किंवा पतीच्या भोवती केंद्रित असणं किंवा कुंकू सौभाग्य ह्या गोष्टीलाच जास्त महत्व देणं. कसं असतं, इथली धर्मव्यवस्था कशावर आधारित आहे, इथली धर्मव्यवस्था पुरुष केंद्रावर आधारित आहे. मग पुरुषाला केंद्रीभूत कसं बनवलं गेलं पाहिजे ती इथली धर्मव्यवस्था ठरवत जाते. मग त्या अनुषंगाने त्या स्त्रीला कुठे आणले, परत त्याच ठिकाणी आणले. व्रत, वैकल्य, वैभव लक्ष्मी, मार्गशीर्ष गोष्टी किंवा वट सावित्री. तुला गंमत सांगते साधना, 10 वर्षापूर्वीचीच गोष्ट पुन्हा एकदा सांगेल. माई समाजाची माझी मैत्रीण शेजारी बसून काम करतोय आणि नेमकं माझं कुठेतरी भाषण, मी मुद्दे काढते, मला काय मुद्दे मांडायचे आजच्या भाषणामध्ये. आणि मैत्रिणी येते, काय करतेस? म्हटलं मी मुद्दे काढते. म्हटलं का, काय उद्या? म्हटलं उद्या सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारी. ती माई समाजाची मैत्रीण म्हणजे मला नाही माहिती. आणि तिला मी काय सांगायला जाणार तर ती निघून गेली. आणि ती मला काय सांगायला आली होती की उद्या गुरुवार तुझा उपवास आहे. म्हणजे इतका मोठा धक्का मला बसतो तिथे की म्हणजे मी कुणाला जाऊन सांगावं. किंवा बचत गटात काम करत असताना सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला फोटो हवा होता, असा फोटो. आणि बचत गटामध्ये सगळ्या स्त्रिया होत्या, सगळ्याच समाजाच्या होत्या. तिथे काय विशिष्ट धर्माला बचत गट नव्हते. तर तो फोटो आम्हाला हवा होता, फोटो कुठेच नव्हता. तर तो तिथे माई समाजाच्या स्त्रिया बहुल होत्या, जास्त प्रमाणात होत्या. त्यांना म्हटलं की महाजनबाई फोटो तुमच्या घरात कसा काय नाही? तुमच्या ती कुलस्त्री आहे, तुमच्या खानदानाची काय, तुमच्या अख्ख्या समाजाची कुलस्त्री सावित्री, ती फोटो कसं नाही? नाही बाई आमच्याकडे फोटो नाही. तर साधना हा सावित्रीबाई फुलेंचा फोटो मला कुठे सापडला? आपली महानगरपालिकेची शाळा होती, तिथे आम्ही गेलो आणि तिथून फोटो आणला. म्हणजे ही काय फक्त 10 वर्षापूर्वीची परिस्थिती नाही, ती आजची परिस्थिती आहे. आणि आजच्याही माझ्या माई समाजाच्या मैत्रिणी आहेत, त्या अक्षरशः ब्रह्मांड नायकाला शरण गेलेल्या आहेत, अगदी कुठे कुठे शरण गेलेल्या आहेत. पण त्यांना ही सावित्रीबाई फुले. त्याला एक दुसरंही कारण आहे की प्रत्येक शाळेमध्ये सरस्वतीचं पूजन केलं जातं. म्हणजे सावित्रीबाई जिच्याने आपण लिहायला वाचायला शिकलो, जिने स्त्री शिक्षणाचा पाया इथे घडवला, ती सावित्रीबाई शाळेमध्ये पण नाही, फक्त शाळांमध्येच नाही तर लायब्ररीमध्ये सुद्धा. म्हणजे ज्या बीएनएन आमचं कॉलेज आहे, खरं तर नाव घ्यायला नाही पाहिजे मी, तर तिथे सुद्धा कुठल्याही कार्याची सुरुवात असेल तर वीणाधारी ज्या आहेत त्यांना हार फुलं वाहून त्यांनी कोणती शाळा स्थापन केली? प्रश्न विचारायचे, कुणाला प्रश्न विचारायचे. तर ही जी प्रतिक्रांती जोरकसपणे तुमच्या दारावर ठोठावलेली आहे, तुमच्यावर ती थोपवली गेलेली आहे. ती टीव्हीच्या माध्यमातून, ती इंटरनेटच्या माध्यमातून, जो व्हॉट्सअप म्हणतात त्याला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, रवीश कुमारने हा शब्द दिलेला आपल्याला. त्या व्हॉट्सअप मधून तुम्हाला नको त्या गोष्टी, म्हणजे इतक्या फसव्या गोष्टी तुमच्या पुढे मांडल्या जातात की त्या बाईला काय वाटतं मी वाचते नाही, खरंय हे सत्य आहे, हे आलंय माझ्याकडे. पण ती पुस्तक वाचण्याची तसदी घेत नाही इतक्या सोप्या गोष्टीत. कारण पुस्तकं वाचणं हे माझं काम नाहीच आहे. माझं काम काय, मुलीला शिक्षित करणं. आणि शिक्षित का करणं, तर तिला चांगला नवरा मिळणं, बस एवढंच टार्गेट आहे. शिकायचं कशासाठी, तर 4 आकडे पगार घ्यायचा आहे आणि 4 आकडे पगार घेऊन काय करायचं, तर नवरा चांगला मिळाला पाहिजे आणि माझे एका घराचे 2 घर कसे होईल, बस इतकंच बघायचे. 10 तोळ्याचं मंगळसूत्र गळ्यात कसं येईल आणि कांजीवरम आणि पैठण्या कशा माझ्याकडे येतील आणि मग माझ्या मैत्रिणीशी मी कशी बरोबरी करेल, बस इतकाच तिला ध्यास आहे. तिला प्रश्न पडत नाही, प्रश्नच पडत नाही. एक माझी मैत्रिणीची बहीण आहे, ती समजा काही कारणाने ती पतीचं घर सोडून म्हणून ती परित्यक्त आहे, सोडून दिलं तिने. पण तिच्यावर अशी परिस्थिती का आली हा प्रश्न पण तिला पडत नाही. ती व्रत करते, ती वैकल्य करते, ती मार्गशीर्ष करते, ती घटस्फोटासाठी अर्जही करते, ती कोर्टाच्या फेऱ्याही मारते. पण ह्या चक्रव्यूहामध्ये ती का अडकलीये? हा चक्रव्यूह तिला फोडता येत नाही. आणि शिकलेली मुलगी, माझ्या घरी जेव्हा ती पुस्तकांची चळत बघते तेव्हा तिला वाचावंसं वाटत नाही, तिला विचारावंसं वाटत नाही. मग वाचण्याचा वसा काय फक्त साधना मी आणि ताईंनीच घेतलंय का, की ज्या फक्त सामाजिक काम करतात, सामाजिक काम करणाऱ्या बायकांनी फक्त वाचायचं, बाकी आम्ही वाचणार नाही. त्यांना आता तुम्ही मगाशी काय म्हणालात की मुली घरात येतात तर ते ह्या पुस्तकं घेतले, ती कुठली घेतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. का घेतात माहितीये का, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी कुलभूषण असं म्हणून समोर आणलंय, त्याला तुम्ही पुन्हा तिथेच नेऊन ठेवले. आणि तुमच्या मनामध्ये जो तुमचा नसलेला जो धर्म आहे त्याचा तुमच्या मनामध्ये फुगा पसवलाय.
त्याला निरंजन टाकले म्हणतात की तो न्यूनगंड आहे ऍक्च्युली. तर तुमच्यामध्ये ती हवा भरली जाते, तुमचा नसलेला इतिहास तुम्हाला सांगितला जातो. खरं पाहायला गेलं तर एखाद्या स्त्रीला जर विचारलं की तुझी आजी शिकलेली होती का, तुझी आजी वर्तमानपत्र वाचते का, तुझ्या आजीला माहिती का काय, तर तिला काहीच समजत नाही. किंवा एखाद्या मैत्रिणीला मी विचारलं की तू शहरात राहते पण गावामध्ये गेल्यावर तुझं घर जात व्यवस्थेच्या किंवा गावाच्या पायद्यावर कुठल्या आळीत येतं ते सांग मला, कुठल्या आळीत येतं, ब्राह्मण आळीत येतं, वाणी आळीत येतं की कुंभार आळीत येतं. हा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा तिची गोची होती. कारण तुम्ही शहरात येता तेव्हा शहरामध्ये तुम्हाला फुगा भरून तुमच्यामध्ये फुगवला जातो, हा कुठल्या तरी गर्वाचा फुगा तुमच्यामध्ये भरला जातो. पण स्त्री म्हणून त्यातही कुठल्या विशिष्ट वर्णाची विशिष्ट जातीची स्त्री म्हणून तू कुठल्या पायरीवर आहेस आणि तुला तुझ्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाला काय द्यायचंय, हा जर तुला विचारच बसत नसेल तर तुला ही सावित्री कळणारच नाही. तुला गुलाम केलं जाते तुझ्या त्या हातात असलेल्या मोबाईलच्या थ्रू आणि तू बघत असलेल्या मालिकांच्या थ्रू. तुमची विचारशक्ती कुंठित केलेली आहे. तुमच्यापर्यंत पुस्तकं येऊच दिले जात नाही, तुमच्यापर्यंत चांगले विचार येऊच दिले जात नाही. तुम्हाला परत एकदा त्या धर्माच्या खाईत लोटलं जात आहे. आणि प्रतिक्रांती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती. तर ही प्रतिक्रांती सुरू झालेली आहे. 75 अमृत महोत्सव हा फक्त भारताच्या स्वातंत्र्याचा नाहीये तर एका खूप मोठ्या संघटनेचा पण येतोय. आणि ती संघटना कुठली ते तुम्हाला माहिती, मलाही माहिती. तो संघ कुठला ते तुम्हाला माहिती, मलाही माहिती. आणि त्याची 100 होण्याच्या आत प्रतिक्रांती आपल्या डोक्यावर बसलेली असेल. त्यासाठी तुम्हाला आणि मला कंबर कसून लढावं लागणार आहे. ही सावित्री आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. ह्या ज्या माझ्या मैत्रिणी त्यांनी जो वसा घेतलेला आहे किंवा आपण जे करतोय तो वसा म्हणजे हा पंधरवडाच नाही, तर येणारा प्रत्येक दिवस आपण डोळसपणे अंधश्रद्धा विरहित कसा घालवता येईल आणि ही सावित्री कशी पोहोचवता येईल जी त्या काळामध्ये पोहोचली गेलेली होती. आणि आता ती तोडली जाते आपल्यापासून. ती तिला तोडली न जाता ती आपल्यापासून कशी पुन्हा गोधडी कशी शिवतो आपण, तसं ठिगळ लावून पुन्हा आपल्याला एकदा शिवून घ्यावं लागणार आहे. तर मला वाटतं की खरंच बंधू तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि संधी उपलब्ध करून दिली आणि एक वेगळ्या प्रकारचं विचार मंथन इथे झालं की आम्ही काही खूप मोठं कार्यकर्ता नाही, एक सामाजिक आपल्या आपल्या लेवलवर काम करतो, आम्ही छोटे छोटे ठिकाणी काम करतो. क्रांती एका क्षणात घटित होणार नाही की साधना एकटी क्रांती करणार नाही, सुरेख एकटी क्रांती करणार नाही. पण आम्ही तिघी जेव्हा हातात हात घालून उभ्या राहू तेव्हा निश्चित एक वेगळी क्रांती घटित होणार आहे. मला वाटतं आम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी हे आम्ही निश्चित काम करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तर आपण पाहिलं असेल की आज आपल्या या प्लॅटफॉर्मवर या तिन्ही सावित्रीच्या लेखींनी सावित्रीमाईंवरती चर्चा करून आणली. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक प्रश्नावर ते अर्धा तास बोलू शकले असतील आणि पूर्ण दिवस ही कमी पडेल सावित्रीमाईंच्या विचारावर बोलण्याला. असं खूप छान असं त्यांनी इथे चर्चा करून आलेली आहे. आणि त्यांच्या चर्चेतून एकच जास्त करून दिसून आलं की महालक्ष्मीच्या पोथ्या वाचणाऱ्या माझ्या भगिनींनी सावित्रीमाईचंही पुस्तक वाचावं. जी आधी प्रतिक्रांती होत आहे ते थोपवण्याचं काम जर कोणी करणार असेल तर त्यासाठी महिलांनी सावित्रीमाई वाचणं, सावित्रीमाई अंगामध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारे आपण पुढेही आपल्या सावित्रीमाईचे विचार जे आहे, संघर्ष आहे किंवा आपल्या इतर महिला होत्या त्यांचे विचार मांडण्याचं काम आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू. तुम्ही आला, तुमचे मी माझा जो हा प्लॅटफॉर्म आहे फ्रीडम ऑफ थॉट त्याच्यातर्फे आभार व्यक्त करतो. आणि आजची ही चर्चा आपण इथेच संपूया. जय ज्योती, जय क्रांती.